नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे गव्हाच्या शेतीमध्ये. गव्हाच्या शेतीमध्ये याला कारण आज असं आहे की आज आम्ही ह्या गव्हामध्ये टोटल रेन पाईप आतरलो आहे. त्या रेन पाईप आतरल्या जागी थोडंफार समस्या आलेल्या आहेत. ते समस्या आमच्या नजरेला आले आणि हे समस्या तुम्हाला होऊ नये आणि त्याची समाधान का आहे हे आम्ही तुम्हाला कळवून देऊ म्हणून ह्या विषयावर आज आम्ही तुम्हाला सांगू की टोटल बघा, हे रेन पाईप आज आम्ही टाकलोय. हो का, हे इथं आहे. ह्या रेन पाईपावर खदाची कवा कवा समजा रानात रानडुक्कर, हे बघा हे लाईन जायची आमची, हे सीधा इकडं जायचं होतं. एक रानडुक्करनं येऊन त्याला ओढून एका साईडला आणले. रानडुकराच्या पायाला लागून हे पाईप जे आहे ना एक साईड सरकले. सरकल्यामुळं हे का झालंय म्हणजे एकीकडं पाणी लागलं आणि एकीकडं जसं पाणी चालू केल्यावर एक साईड झुकल्यामुळं एक साईडच पाणी लागले आणि दुसरा साईड हे बघा दुसरे साईड जे आहे असं वाळून उभारले, जसं की इथं पाणी भेटलंच नाही ह्याला टोटली. मग हे आम्हाला कळून आलं जेव्हा रानात हिथं का बरं असं वाळलंय, तेव्हा बघितलं तर येऊन कुत्रं गेलंय किंवा रानडुक्कर गेलंय का हरण गेलंय काय माहिती नाही. त्या बाबतीत मागून आम्ही आज पाईपाची लाईन सीधा करून मग ह्याला पाणी सोडणार. त्याच्यापेक्षा तुम्ही पण रेन पाईपच्या हर एक लाईनीला प्रत्येक टाईम सपोज पाणी चालू केल्यानंतर पाणी कुणीकडं भिजतंय या सीधा पडतंय ह्या बाजू तर पाहून मग त्याच्यानंतर जे आहे ना तुम्ही समजा वाल चालू आहे म्हणून जाऊ शकता. आता हे बघा, हे पाहू शकता की आता इकडं एवढं येतंय तर इकडं पण ह्या बाजूनं सगळ्या बाजूनं हे 330 फीटच्या अंतरावर दोन्ही साईड पडतंय का नाही बघून मग तुम्ही त्याला कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही रेस्ट करू शकता. हे बघा, हे एक माणसाच्या आमच्या निर्लक्षामुळं हे मध्ये बघा कसं जसं की टोटल हे वाळून दिसतंय. हो का, मग हे तुम्ही फ्युचरमध्ये समजा तुमच्या पिकाला असं होऊ नये तर ह्या परिस्थिती होऊ नये म्हणजे तुम्ही जरा रेन पाईप डेली चेक करून पाणी जरा चालू केलं तर ह्या परिस्थितीला तुमची पीक येणार नाही. म्हणजे कारण काय म्हणजे आजकाल रात्रच्या रानडुक्कर हो, कुत्रं हो, हरणं हो, काही एक प्राणी समजा कोण हे बघा पाईपाची अवस्था कशी झाली की हे नॉर्मली याच्या ढेकळावर चढले. समजा ह्या साईडला पाणी याचं त्या बाजूला जास्त गेलंय आणि बघा त्या बाजूचं पीक कसं लसलसीत आहे आणि ह्या बाजूचं बघा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की हे पाईप व्यवस्थित हो का, हे जे आहे हे व्यवस्थित असं राहिलं तर सगळीकडं पाणी पुरवठा करेल. समजा एक साईड जरा चलता समजा कुत्र्याचं हो, डुकराचं हो, समजा पाय तटलं एक साईडला झालं तर त्या मुवमेंटमध्ये तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आज आमच्याजवळ जे समस्या झाल्यात तुमच्याजवळ होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. का बरं म्हणजे आमच्याकडून जितकी माहिती तुम्हाला पोचवू शकतो तेवढं आम्ही पोचवायची कोशिश करायला लावू. पीक एकदम भरभरावून आहे. ज्या जागी पाण्याची जेव्हा कमतरता पडली आहे त्या जागी जे आहे ना प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या पिकाच्या ह्याच गव्हाच्याच बाबतीत नाही, हर एक रेन पाईपामध्ये थोडेसे समस्या आहे, त्याला करेक्शन करून घेणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हे आमचं मानणं आहे.
तर आपल्याला हे माहिती ती पटली तर तुम्हाला शेअर करा, दुसऱ्या शेतकरी बांधवांना पण समजून घ्या आणि सगळ्याला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबून ऑल सिलेक्ट करा. धन्यवाद. जय किसान.